भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग, पावलो हे संग सुखयाचे, सुख झाले आम्हा धरितायाचा संग, पळाले उद्वेग सांडूनिया. तुका म्हणे बहु सुख झाले जीवा, घडलिया सेवा विठोबाची, सुख झाले आम्हा धरितायाचा संग, पळाले उद्वेग सांडूनिया विठाला विठाला. आज लिंक कसं काय आम्ही केली सांडूनी उद्वेग, पावलो हे संग सुखयाचे, सुख झाले आम्हा धरितायाचा संग, पळाले उद्वेग सांडूनिया. संवाद ज्ञानम जविधाय भक्ती विलोकितो येन समाधी राजा, वैराग्यवंतम सुविचारयुक्तम नमामि जोगम शिरसा गुरुम, नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय, लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो कुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करो प्रथमा नमः,
चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका किंवा सोनपंत तथा कुणी जनतया मामासे बोलते नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती पुण्यश्लोकिता पुणे नगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी जिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी आता मज साह्य येत करावे देवा भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे सुख झाले आम्हा धरितायाचा संग पळाले उद्वेग सांडूनिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी प्राप्त स्थळी अखिल कोट ब्रह्मांड नायक कर्तुमा कर्तुम अन्यथा करतो भगवान पांडुरंग दिशाच्या चरणारविंद निवडलेला अभंग योग्यांचे माऊली साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा आहे यांना ज्यांचा अखंड शेजार आहे असे असणारे वैराग्याचे महामेरू देव मान्य संत संत मान्य संत नव्हे नव्हे ज्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी स्वतःचे प्राण पणाला लावले त्या छत्रपती शिवाजी राजांचे आध्यात्मिक गुरु तुकोबाराय यांचा स्वतःच्या जीवनातील भक्तीचं महात्म्य सांगणारा उत्कृष्ट असा 3 चरणाचा अभंग तुम्हा मायबापांच्या सेवेसाठी निवडला विठाला काही ताण घेऊ नका ते म्हणून घेईल त्याचं त्याचं लागलं तुम्ही सांगू राहिले गोल द्या ते म्हणते घेईल त्याचं त्याला गरज असेल उदक देईल आपण त्याला मी पण खातच नाही बाबा ताण घेऊ नका तुम्ही बस आजचे दिवस होत झालं ते मला खात रोजचा तो धंदा आहे ना हा ते बाबा म्हणून राहिले पुढे वापर होते म्हणते हा ते बा फुकट कीर्तन करू लागा तारीख द्यायच्या वक्ती म्हणतो किती द्यासाल तुमची काही चुकी नाही तुकोबारायांचा स्वतःच्या जीवनातील भक्तीचं महात्म्य प्रतिपादन करणारा स्वतःच्या जीवनातील भक्तीचं सांगणारा उत्कृष्ट असा 3 चरणाचा अभंग तुम्हा मायबापांच्या सेवेसाठी निवडला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा हा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा सर्वांना ज्ञातच आहे कशानिमित्त कार्यक्रम आहे तरी सुद्धा सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य ठरते या न्यायाने सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 वर्ष कितवी 21वे आणि 21व्या वर्षातील मला असं वाटतं आजची 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा तुम्हा सर्व शिरावासी ग्रामवासी यांच्या माध्यमातून आणि आमच्या पाहुण्यांच्या माध्यमातून मला दिलं गेलेलं निमंत्रण आणि त्यांच्या निमंत्रणामुळे मला तरी असं वाटतं मलाही आठवत नाही माझं कमीत कमी 10व ते 12व कीर्तन या ठिकाणचं असेल मध्ये गॅप दिला होता विष्णू महाराजांनी का दिला होता त्याला लय मोठं कारण आहे इतिहास रचला जाईल माझ्या नावावर का कारण मी जेवढ्या वेळेस इथे कीर्तन आलो तेवढ्या वेळेस माझ्या कीर्तन पाऊस आला उन्हाळ्यात पाऊस येतो का हा एकदा तर मंडप पडून गेला मी बांबू धरलो होतो हा पण शिराळ्याचे लोक लय पुढचे ते ना एकदा मग 5वी कीर्तन घेतलं होतं